मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा। मी गेल्या 12 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। पक्षाने दिलेले अनेक आदेश मी डोळे झाकून पाळत आलेलो आहे। आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम मी पक्षाच्या बॅनरखाली घेतलेले आहेत। स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून मी पक्षासाठी स्वत्व अर्पण केलेलं आहे। आपण त्याची चौकशी करू शकता। एवढी वर्ष एकाही निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची मी अपेक्षा ठेवली नाही। सतत अविरतपणे मी पक्षासाठी झोकून देऊन काम केलं। माझा पुतण्या सुदर्शन घोरपडे यावर्षी 12वीला होता। नीट पेपर फुटल्यानंतर त्याने खचून न जाता पुन्हा पेपर देण्याचा निर्णय घेतला। त्याची मोठी बहीण देवयानी घोरपडे दिल्लीमध्ये MBBS डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे। तिचा आदर्श सुदर्शन समोर होता। नीटची दुसऱ्यांदा घेतलेली परीक्षा सुदर्शनला नीट देता आली नाही। परीक्षा झाल्यानंतर मात्र तो एकटा राहू लागला। अर्थात त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं, पण पेपर फुटीचा त्याच्या मनावर परिणाम झाला। आता पुण्यातील चांगल्या सायकॅट्रिस्टकडून तो उपचार घेत आहे। ह्या सगळ्याचा फॅमिलीवर परिणाम झाला। कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य ढासळलं। सांगण्याचा मुद्दा हा आहे की काल झालेल्या आंदोलनामध्ये सुदर्शनची बहीण देवयानी उपस्थित होती। तिच्या 2 मैत्रिणीसोबत वैद्यकीय फर्स्ट एड सोबत घेऊन ती आंदोलन स्थळी गेली होती आणि पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तिच्या डॉक्टर मैत्रिणीच्या खांद्यावर जबर मार बसलेला आहे। स्वतः देवयानी हिचा पूर्ण चेहरा सुजलेला आहे। अश्रुधुराची नळकांडी अगदी जवळ फुटल्यामुळे तिला डोळ्यामध्ये इन्फेक्शन होऊन तिचं दिसणं बंद झालेलं आहे। ही बातमी कळताच आम्ही दिल्लीकडे धाव घेतली, पण हे सुदर्शनला कळू दिलं नाही। त्याला नातेवाईकांकडे सुखरूप ठेवलेलं आहे। त्याला सोशल मीडिया, मोबाईल, TV यापासून दूर ठेवलेलं आहे। माझ्या पक्षाने 2014 साली प्रॉमिस केलेला भारत हा नव्हता। मी काय तोंड घेऊन माझ्या पुतणी समोर जाऊ शकतो? भाजपचा शहर प्रमुख स्वतःला अभिमानाने म्हणून मी मिरून घेतो, पण माझ्या पुढच्या पिढीला मी काय भविष्य देत आहे? मन व्यथित झालेलं आहे। माझ्या सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे। ॲडव्होकेट गोविंद बाळासाहेब घोरपडे, राहुरी, अहिल्यानगर। मित्रांनो, एकंदर मुद्दा अशा पद्धतीने आहे। मी कालच्या व्हिडिओमध्ये सुजात आंबेडकर यांच्या व्हिडिओचा उल्लेख केला होता। लक्षात ठेवा, काल राजू परुळेकर यांनी सुद्धा त्याच अंगाने एक पोस्ट टाकलेली आहे। आता सध्या वातावरण असं आहे आणि अशा वातावरणामध्ये मला तो सध्या सुजात आंबेडकर यांचा तो व्हिडिओ टाकायचा नाही, परंतु अनेकांना माहीत आहे। अभिजित दिपके याबाबत त्यांनी तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। ज्यावेळेस अभिजित दिपके पहिल्यांदा भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये असणारे जे पुस्तक आहे ते पुस्तक आणि RSS याचा नेमका काय संबंध आहे या संबंधाने तो व्हिडिओ होता। परंतु सध्या जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। लक्षात घ्या, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि काल परत माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पेजवर तुम्ही तो व्हिडिओ पहा। काल त्या व्हिडिओमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी भारतीय जनता पार्टी आणि RSS संदर्भात एक फार महत्त्वाचं असं विधान केलेलं आहे। आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं ते विधान मी तुम्ही त्यांच्या पेजवर जाऊन पाहू शकता। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि व्हिडिओच्या शेवटी 1-2 मिनिटाचा अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा विषय आहे। लक्षात घ्या, सध्या भारतीय जनता पार्टी आणि RSSने स्वतःचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर अनेकदा हे विधान केलेलं आहे की यामध्ये सगळे भरडणार आहेत। जी RSS, जी भारतीय जनता पार्टी फक्त उच्चवर्णीयांसाठी त्यांच्या वर्चस्वासाठी लढत आहे। भारतीय जनता पार्टीचा लढा हा फक्त आणि फक्त किंवा RSSचा लढा हा फक्त आणि फक्त
उच्चवर्णीयांचं वर्चस्व येथील हिंदूवर राहावं यासाठी आहे बघा. परंतु त्यामध्ये तो उद्देश सुद्धा साध्य होत नाही. तो उद्देश सुद्धा अजिबात साध्य होत नाही. कारण यांना भ्रष्टाचार करण्यासाठी, खाण्यासाठी सिस्टममध्ये पार सगळ्या जातीचे ओबीसी हिंदू, मराठा हिंदू, दलित हिंदू सगळ्यांना सोबत घ्यावंच लागत आहे. फक्त स्वतःचं सांस्कृतिक सामाजिक वर्चस्व जे हजारो वर्षापासून आहे ते काँग्रेसच्या काळात सुद्धा असतं, ते भाजपच्या काळामध्ये सुद्धा राहणार आहे. त्यामध्येही कसलाही फरक नाही. उलट याचे दुष्परिणाम जे भोगावे लागत आहेत, लक्षात ठेवा, याचे दुष्परिणाम सगळ्यात जास्त हे उच्चवर्णीयांना भोगावे लागत आहेत. ज्या लोकांनी ज्या मुलांनी आपला जीव दिला त्यामध्ये नावं बघा, अनेक उच्चवर्णीय सुद्धा आहेत. आणि हा देश येथील बहुजनांना सवय आहे गरिबीमध्ये कसं जगायचं, परेशानीमध्ये कसं जगायचं, दुःखामध्ये सुद्धा कसं जगायचं, याची पिढ्यानपिढ्या सवय येथील बहुजन हिंदूंना आहे. आणि हे एक असा भारत निर्माण करत आहे जिथं डोंगराचं रूपांतर पार त्या कशामध्ये, खाणीमध्ये, जंगलाचं रूपांतर पार जंगल खलास, म्हणजे एक विनाशकारी भारत निर्माण हे लोक करत आहेत. ज्यांना 100 स्मार्ट सिटी तयार करायच्या होत्या त्यांनी 100 भकास सिटी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि शहरामध्ये कोण राहत आहेत, हे सगळे उच्चवर्णीय शहरामध्ये राहत आहेत. मग जो बहुजन हिंदू जो श्वास घेतो तोच घाणेरडा श्वास, प्रदूषित श्वास त्या उच्चवर्णीयांना सुद्धा घ्यावा लागत आहे. आणि ह्या सगळ्या उच्चवर्णीयांनी जर विदेश सोडून जायचं ठरवलं तरी सुद्धा त्यांना शक्य नाही. लक्षात घ्या, हे पुण्यातील वगैरे काही थोडे 4-2 गेले म्हणून हे शक्य झालं असं होत नाही. त्यामुळे हा यांचा जो भ्रम आहे सगळ्याच अंगाने, म्हणजे उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाचा भ्रम सुद्धा यांचा फुटणार आहे. म्हणजे यांचा एकही उद्देश साध्य होत नाही. परंतु काय असतं, रावणाचा जसा शेवटपर्यंत अहंकार गेला नाही त्या पद्धतीने मरेपर्यंत अहंकार जात नसतो, अशी या लोकांची परिस्थिती आहे. जे गोळवलकरचं बंच ऑफ थॉट्स पुस्तक वाचल्यानंतर हे लोक किती विकृत आहेत हे तुम्हाला कळल्याशिवाय राहत नाही. आणि आपला लढा हा यांच्या या विकृती विरोधामध्ये आहे. लक्षामध्ये घ्या. आता इथे अभिजित दिपके, राजू परुळेकर, सुजाता आंबेडकर आणि काही डाऊट्स, आपली जी मेन भूमिका आहे, जेन्युइन समस्या आहे, ज्याबाबत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वारंवार बोलत आलेले आहेत, किंवा त्या क्षेत्रातले जे अनुभवी तज्ज्ञ माणसं आहेत जे वारंवार बोलत आलेले आहेत, ते महत्त्वाचं आहे. आणि आज लढणारे 99.99% लोक हे खरे आहेत, सच्चे आहेत. आणि ते या RSSला, भारतीय जनता पार्टीला कंटाळलेली आहेत. यांना काहीच निर्माण करता आलं नाही. यांना ना हिंदू राष्ट्र निर्माण करता आलं. राम मंदिराचं यांनी RSSचं कार्यालय बनवलं, तिथून प्रचंड पैसा हाणला. म्हणजे सगळीकडे नुसता भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. सगळे भ्रष्टाचारी स्वतःच्या पक्षामध्ये घेतले, त्याशिवाय यांना पर्याय नव्हता. म्हणजे अशा पद्धतीने यांनी सगळा गोंधळ माजून ठेवलेला आहे. आणि याविषयी आपण सतत बोलतच असतो, परंतु त्याच्या अगोदर हा आता व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या विषय लक्षात येईल. बाकी आपण उर्वरित नंतर क्रमशः बोलणारच आहोत. Morning I went and met the speaker of the Lok Sabha and I said to him that it was important that we be allowed to debate what happened to the students the day before. The speaker said he needed to take permission from the government, but it was very clear to us in the hours after that there was no interest in the government of having a debate. तो हमने डिसीजन लिया कि हम प्राइम मिनिस्टर के घर के सामने जाके धरना करें और जो स्टूडेंट्स की इशू है, जो देश के लिए सबसे जरूरी इशू है और जो उनके खिलाफ किया गया है, वो हम नेशनल अटेंशन में लाएं और प्राइम मिनिस्टर का घर के सामने जाके करें. Why is the Indian education system collapsing? Why are papers leaking? Why is education so expensive in India? Why do families have to destroy themselves financially?
to educate their children? These are legitimate questions. And there's absolutely nothing wrong with asking these questions. Students की मांगे हैं, पहला धर्मेंद्र प्रधान और अमित शाह का रेजिग्नेशन, दूसरा कि स्टूडेंट्स को जिन्होंने मारा है, उन्होंने ह्यूमिलेट किया है, उन पर एक्शन लिया जाए और जो भी स्टूडेंट्स पर केसेस हैं उनको हटाया जाए। फाइनली पूरी ऑपोजिशन चाहती है कि ये जो इशू है, देश का सबसे बड़ा इशू है, इस पे कल लोकसभा में, राज्यसभा में डिबेट हो और हम अपनी बात रख सकें। मेरा मोदी जी से एक सजेशन है, एज एलओपी, कल जो हुआ, जो आपकी सरकार ने, आपके होम मिनिस्टर ने किया, उसके लिए आप देश के स्टूडेंट से माफी मांगिए और जल्दी से जल्दी एग्जामिनेशन सिस्टम और एजुकेशन सिस्टम पर रिफॉर्म शुरू कीजिए। आप सब ने हमारा समर्थन किया, सारे लोग जो स्टूडेंट्स की इशू के लिए लड़ रहे हैं, एक साथ लड़ रहे हैं, मैं आप सबका दिल से धन्यवाद करता हूं।